हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा एक अधिक महिना आहे. हा महिना पुरुषोत्तम मास, आपण याला धोंड्याचा महिनाही म्हणतो. तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितक्या सेवा करताल, तितक्या सेवेचं आपल्याला 33 पटीने फळ मिळत असतं. आणि ह्या महिन्यामध्ये एक अजून म्हणजे योग आपला चांगला आलेला आहे, की गुरुपुष्यामृत योग आहे. तर गुरुवारी पुष्यामृत योग आलेला आहे. तर हा म्हणजे गुरुपुष्यामृत हा सगळ्या नक्षत्राचा राजा आहे गुरुपुष्यामृत. तर ह्या दिवशी तुम्ही जे काही उपाय करताल, सेवा करताल, तर त्याचा आपल्याला म्हणजे अधिक पटीने फळ मिळत असतं. कारण हे गुरुपुरुषामृत योगच असा असेल, की तुम्ही कुठलीही छोटी सेवा करा. त्या दिवशी तुम्ही केलेली सेवेचं भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो भगवान हरिविष्णूंची आणि आपल्याला अधिक पटीने फळे मिळत असतं. तर त्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, गुरुवारी गुरुपुरुषामृत आहे. तर हे आपल्याला 24 दिवसाची फुलवातीची सेवा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला भगवान हरिविष्णूंची आपल्याला म्हणजे सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर या दिवशी आपण म्हणजे आपल्याकडे भगवान हरिविष्णूंची मूर्ती असेल तर ठीक आहे, नाहीतर घरात देवघरात बाळकृष्णांची मूर्ती आहे, त्याला आपल्याला तुळशी अर्पण करायची आहेत. आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे. आणि आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे. आणि माता लक्ष्मीची सुद्धा म्हणजे पूजा करायची, कुंकुमार्चन करायचं आहे गुरुपुष्यामृताच्या दिवशी. तर ही पूजा केल्याने आपले म्हणजे अखंड सौभाग्यवती आपण राहतो आणि आपलं घरातही सुख, शांती, ऐश्वर्य लाभत असतं माता लक्ष्मीची. आणि दोघांची एकत्रित पूजा केल्याने भगवान हरिविष्णू आपल्यावर म्हणजे प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर ह्या दोघांची पूजा करायची आहे. आणि गुरुपुष्यामृत ह्या दिवशी आलेलं असल्यामुळं, तर ह्या दिवशी सुद्धा आपल्याला फुलवातींची सेवा करायची आहे. तर ती कशी सेवा करायची ते आपण बघूया. तर बघा, आपल्याला म्हणजे गुरुवारी आपल्याला पूजा म्हणजे ही गुरुपुष्यामृताची फुलवातीची सेवा करायची आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या हाताने ही पूजा करून घेऊ शकता. किंवा सुरुवात जरी तुम्हाला अडचण असेल, तर तुम्ही कोणाच्याही हाताने सुरुवात करून घेऊ शकता. नंतर तुम्ही ती पूजा करायची आहे. तर आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे भगवान हरिविष्णूंची पूजा करायची, म्हणजे हे फुलवातीची पूजा करायची, तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. हातावर पाणी घ्यायचं आहे. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा म्हणजे हे टाकायचंय, फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ते आपली काही मनातली इच्छा असेल, तर ती भगवान हरिविष्णूंना बोलायची आहे. आणि ते पाणी नंतर आपल्याला तामणात सोडायचं आहे. आणि जी काही आपली इच्छा असेल, लग्नाची असेल, घरातल्या प्रगतीची असेल, मुलांची शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत जी काही इच्छा असेल, तर ती भगवान हरिविष्णूंना आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि मी ही सेवा करते, तर माझ्याकडून अखंड ही सेवा करून घ्या, असं भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मींना आपल्याला बोलायचं आहे. तर आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे सेवा करताना देवाला प्रार्थना झाल्यानंतर, माता लक्ष्मीला प्रार्थना झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि पहिली एक म्हणजे एक फुलवात लावायची आहे. तर फुलवात तुम्ही निरांजनीत लावू शकता, दिव्यात लावू शकता किंवा पंथी असेल तर तुम्ही पंथीतही लावू शकता. आणि किंवा समजा आता आपल्याला 24 दिवस हे 12 दिवस वाती लावायच्या, तर तुम्ही ह्या वेगवेगळेही लावू शकता स्वतंत्र किंवा एकाच ठिकाणी गुच्छा करूनही तुम्ही लावू शकता. तर बघा, ही वातीची म्हणजे सेवा आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला एक वाती, एक पहिल्या दिवसाला तर एकच वात लावायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या आहेत. तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या आहेत. आणि असं म्हणजे चढता क्रम करायचा आहे. 12व्या दिवशी 12 वाती लावायच्या आहेत. आपल्याला म्हणजे हा चढता क्रम करायचा आहे. आणि तेच 13व्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशीची तर 12 झाल्यात आणि 13व्या दिवशी आपल्याला उतरता क्रम करायचा आहे. तर 13व्या दिवशी आपल्याला 12 लावायचे आहेत. 14व्या दिवशी 11 लावायचे आहेत. असं आपल्याला उतरता क्रम करायचा आहे. आणि ही सेवा म्हणजे इतकी प्रभावी सेवा आहे, की उच्च कोटीची सेवा आहे. आपल्याला ही घरात बसूनच पूजा करायची आहे. बाहेरही जायचं काम नाही. जी आपण ही सेवा करतो, तर आपल्या ह्या ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा या म्हणजे सेवेने पूर्ण होतात. आणि छोटी सेवा आहे, पण प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि ही सेवा केल्याने आपल्यावर भगवान हरिविष्णू आपल्या म्हणजे भरभरून आशीर्वाद देतात. माता लक्ष्मी आपल्या भरभरून आशीर्वाद देते. कारण दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे. घरात यानी सकारात्मक ऊर्जा तयार होते, वातावरण प्रसन्न तयार होते आणि कुठलेही आपले कामं, जे काही अडलेले कामं असतील, ते सुद्धा आपले म्हणजे मार्गी लागतील कामं. घरातलेही वातावरण जे आहे ते ते चांगलं होईल. कुठल्याही नकारात्मक ऊर्जा असतील त्या निघून
जातील हे घरातल्या सेवेने. तर ह्यामुळे जी ही सेवा आहे, तर ही तुम्ही आवर्जून सेवा करा. जर फारच तुम्हाला 1-2 दिवस अडचण आली, तर ती कोणाच्याही हाताने तुम्ही घरातल्या मुलांच्या, मुलींच्या हाताने, समजा मिस्टरांच्या हाताने सुरुवात करू शकता. नंतर तुम्ही ती कंटिन्यू चालू करू शकता. कारण ही गुरुवारपासून आपल्याला सेवा करायची आहे. आणि वेळेचं बंधन नाही. तुम्ही तुमच्या टाईमनुसार सकाळी तुम्हाला जमत असेल, तर तुम्ही सकाळी करा. संध्याकाळी जमत असेल, तर संध्याकाळी करा. एखाद्या दिवशी झालं, तर तुम्ही समजा आता गुरुवार तुम्हाला फारच अडचण आली, तुम्हाला गुरुवारी जमले, तुम्ही शुक्रवारी त्या 2 वाती लावायच्या आहेत. गुरुवारची आणि शुक्रवारची 2 वाती लावून ही पूजा आपल्याला सुरुवात करायची आहे. पूजा म्हणजे फार मोठी अशी नाहीये, सोपी आहे. पण ते म्हणजे असं काही अडचण येणारी नाही. कुठे गावाला जरी गेलो, तर आपण समजा देवाच्या ठिकाणी, तर आपल्या तितक्या वाती नेऊन आपण तिथं पण ही पूजा म्हणजे वाती लावू शकतो. तितक्या आपल्या क्रमाने वाती आहेत तेवढ्या आपण वाटल्यास आपण कागदावर लिहून ठेवायचं. आज आपल्या इतक्या वाती समजा आज 1 दिवस झाला, तर 1 वात, 2 दिवस झाले की 2 वात अशा लिहून ठेवा. म्हणजे 12 दिवस चढता क्रम करायचा आहे आणि 13व्या दिवशी उतरता क्रम करायचा आहे. नक्की ही सेवा करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.